शेतकरी मित्रांनो नमस्कार. संपूर्ण पोषण काय चीज आहे आणि त्याच्यात किती दम आहे आता ही पूर्णपणे दाखवायचं झालं तर आता ही बाग आहे. तुम्ही बघा ह्या बागाला आपण वेन व्हायच्या टायमिंगला संपूर्ण पोषणचा पहिला डोस दिलाय. त्याच्यानंतर या बागेची सगळी वेन ही 20 दिवसात कंप्लीट झाली होती. टोटल झाड 1400 येतं आणि आता त्यांना विचारा तुम्ही आज तुमच्या बागेत किती झाड माल द्यायचे राहिलेत? काही 10-12 झाड आहेत. जास्तीत जास्त 10-12 आपण म्हणूया 1400 झाडातली 50 झाडं त्यांची आज रोजी द्यायची बाकीत लक्षात ठेवा. पण बाकी सगळा माल एक सलग तुटलाय आणि तुम्ही वरून ही बघा ही अवस्था बघा, ही पिल्ल बघा, ही ह्या पिलाची वाढ आणि ही बाग बघा, ही वरती काळोखी, ही कॅनोपी, अजून पानातला ताण बघा तुम्ही बागातला. आणि आता तुम्हाला सगळ्या लाईनी दाखवतो. तुम्ही फक्त बघा कुठं घड दिसतोय का, सलग माल तुटलेला आहे. तुम्ही इथून तिथून कुठेही बघा अख्ख्या ह्याच्यात घड कुठं दिसतोय का. आपल्या बागातली पहिली गाडी कधी दिली आपण? 19/10 पहिली गाडी. 19 ऑक्टोबर रोजी पहिली गाडी दिली आणि शेवटची 10 तारखेला कालच्या म्हणजे 10/11ला 10 नोव्हेंबरला शेवटची गाडी दिसून 10 म्हणजे फक्त 21 दिवसात सगळी बाग संपली. ही 99% बाग 21 दिवसात संपलेली आहे. हे फक्त संपूर्ण पोषणच्या जोरावर शक्य होऊ शकतं. ह्याचा ही पुरावा आहे आणि आम्ही ही बोलत होतो, तुम्ही विश्वास ठेवत होताय आणि त्याचा ही आज मिळालेली ही पोच पावते. तर आज तुम्हाला सगळी बाग दाखवतो. आपण पलीकडल्या लाईनीत जाऊ. ही लाईन बघा मित्रांनो, तुम्ही सगळी कुठंच घड नाही. आता पुढच्या लाईनीत जाऊया सेम असंच. हे बघा ही लाईन आता कुठेच घड दिसत नाहीये. तुम्ही बघा कुठंही बघा घड कसा आहे नजारा. ही फक्त ही चित्र दिसावं लागतं मित्रांनो. बघा काही तर एक घड दिसतोय फक्त. ही चित्र पाहिजे आणि विषय मी तुम्ही बघा सगळं चित्र बघा तुम्ही बागेतलं कुठं घड दिसतोय का तुम्हाला लटकणारा बघा फक्त. आपली लागवड कधीची होती? 1 जानेवारीची लागवड आहे आणि 10 नोव्हेंबर रोजी सगळा प्लॉट संपलेला आहे. 1 जानेवारीची लागवड, 10 नोव्हेंबरला संपूर्ण प्लॉट संपलेला होता. 10 महिने आणि 10 दिवसात सगळा प्लॉट संपून गेला. आणि तुम्ही बघा आणि विषय आणि खोडवा पण बघा तुम्ही, खोडव्याची पण वाढ बघा चांगली आहे. पिला आज बागावरती कॅनोपी बघा तुम्ही, कुठली कमतरता दाखवा. फक्त संपूर्ण पोषण आहे ही मित्रांनो, दुसरं काही नाही. आणि संपूर्ण पोषण मधली ताकद किती आहे ना ही तुम्हाला दिसते. तुम्हाला सगळ्या लाईनी फिरवतो. तुम्ही कुठेही बघा कुठंच घड दिसणार नाही तुम्हाला. बघा गड शोधून 50 गड आणून द्या फक्त 1400 रुपयात जी बाकीत आज. फक्त आम्ही 50 गड बोलतोय. आम्ही आता फिरलोय, आम्हाला 3 गड सापडले फक्त बागेत. आम्ही तुम्हाला 50 बोलतोय मित्रांनो. एवढा टॉप रिझल्ट आहे आणि एवढं अप्रतिम प्रोडक्ट आहे. तुम्ही एकदा त्यांना अनुभव विचारा का तुम्हाला कसं वाटलं, काय प्रोडक्ट वाटलं. प्रोडक्ट चांगलं, माल वगैरे. मालाने आपले घड किती किलो वजनाचे भरले? व्यापाऱ्यांची गाडी जात नाही, आपली क्वालिटी तशी आली. आता मंदी होती. त्यांचं म्हणणं असं आहे बाकीच्या लोकांच्या बागा गेल्या नाही पण आपली बाग व्यापाऱ्यांनी घेऊन गेली. एवढी मंदी आज रोजी म्हणजे लोक व्यापारी माल उचलत नाही तरी सुद्धा सगळा माल बागातला विकला गेलाय. किती दिवसात? तर फक्त 21 दिवसात. आणि तुम्ही त्यांना क्वालिटी विचारा, घडाचं किती वजन भरायचं? 35-40 किलो. 35 किलो 40 किलोचे घड भरायचे. ओके. आणि आपण सुरुवातीला तुम्हाला किती उत्पन्न निघण सांगितलं होतं? 1400 रुपयात 40 टन. 40 टन तेवढं निघलं. 2 टन कमी आहे. 38 टन निघलंय. 40 टन त्यांना आपण सांगितलं होतं. आज 1400 रुपयात 38 टन उत्पन्न निघालेलं आहे. तुम्ही बघा आपण एक लाईन उभी घेतोय. आता ह्या लाईनीत कुठं घड दिसतोय बघा. आणि ही बघा हाईट पण बघा कुठे दांड त्याचे घडाचे ही सगळे हाईट. आणि ही पिलं बघा, ह्या पिलांची एकदम निरोगी वाढ आहे एकदम. ही खोडवा सुद्धा म्हणजे नियोजन असं आहे की सगळा खोडवा 90% खोडवा ह्या भागाचा आपण एक समान धरणार आहे 90%. आणि जेणेकरून परत खोडवा सुद्धा एक्सपोर्टला जायचं हेच नियोजन आहे आमचं, हेच उद्दिष्ट आहे. आणि तुम्हाला फक्त ह्या बागेमध्ये काय कमतरता वाटते आणि कुठं काय प्रॉब्लेम वाटतोय आम्हाला तेवढं सांगा. करपा वाटतोय का काय? करप्याला फवारला होता का आपण ह्या बागेला? मी मला दिलंच नाही एकदा सुद्धा ह्या बागेला करप्याची फवारणी नाहीये. विशेष वाटतोय तुम्हाला. बघा ही लाईन आहे आजची इथून तिथपर्यंत. ह्या लाईनीची एकही घड कुठं बाकी नाहीये. अशाच लाईन आहेत सर्व. सगळं म्हणजे इतकं सलग प्लॉट तुटायचं. असं ज्यावेळेस गाड्या चालू होत्या त्यावेळेस कशा तोडल्या तुम्ही बागात? असं फिरून घड गोळा केले का? शेजारी सगळं म्हणजे एक सलग तोडायचे. 2 शेजारी होतो. बरं 2 लाईनी सलग तुटल्या होत्या. म्हणजे जर व्यापाऱ्यांनी बाग उचलली असती ना तर ही बाग आपली 10 दिवसात संपली असते का सगळी? 100%. 10 दिवसात सुद्धा बाग संपली असते आमची ही. फक्त आम्हाला त्यावेळेस मंदीचा काळ होता, बागा जात नव्हत्या म्हणून विकायला 21 दिवस लागले. नाहीतर जर 1 टाइम फिरवलं असतं का तर आमच्या 1 टाइम सुद्धा ह्या बागेत 3 गाड्या निघाल्या असत्या कन्फर्म. आणि एक गाडी सगळं शेवट निघाली असते आपल्या.
चालतंय, धन्यवाद मित्रांनो. हा बागेचा 360 व्हिडिओ घेतोय आता आपण. तुम्ही बघा बागेमध्ये सर्व बाजूने कुठं तुम्हाला गड सापडतोय आणि म्हणजे अतिशय खरंच चांगला नजारा आहे आणि खूप चांगल्या प्रकारे आम्ही ह्या प्लॉटचं नियोजन केलं, तुम्ही बघून घ्या.